नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MAH BED CET भरतीचा जो काही आज पेपर झालेला आहे, तर पेपरामध्ये हे कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आले होते, तर त्या अनुषंगाने आज आपण पुढील परीक्षेसाठी काही संभाव्य प्रश्न घेणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते किंवा म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन ए, महात्मा ज्योतिबा फुले। महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा, संगणकामध्ये बदला म्हणजेच अंडो करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर संगणकामध्ये बदला करण्यासाठी पहा ऑप्शन ए, Ctrl+Z। कोणती? Ctrl+Z ही शॉर्टकट की वापरली जाते। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील कोणत्या राज्याला कोळशाचे कोठार असे म्हणतात? तर भारतातील पहा ऑप्शन क्रमांक बी, झारखंड। काय? ऑप्शन बी, झारखंड या राज्याला कोळशाचे कोठार असे म्हणतात। प्रश्न क्रमांक चौथा, जागतिक वसुंधरा दिन अर्थ डे कधी साजरा केला जातो? तर जागतिक वसुंधरा दिन हा पहा ऑप्शन ए, 22 एप्रिल। कोणत्या दिवशी? 22 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 5, शरीरातील कोणत्या अवयवाला रक्तशुद्धीकरण केंद्र म्हणतात? तर शरीरातील पहा ऑप्शन सी, मूत्रपिंड, त्यालाच पहा किडनी असे म्हणतो। तर या अवयवाला रक्तशुद्धीकरण केंद्र असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 6, ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? तर ऑपरेशन फ्लड हे पहा ऑप्शन बी, दूध उत्पादन। कशाशी? दूध उत्पादन यांच्याशी ते संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका पहा ऑप्शन ए, मुंबई आहे, जे की या महानगरपालिकेची स्थापना ही 1888 मध्ये झालेली होती। प्रश्न क्रमांक 8, अग्निपंख विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर अग्निपंख हे जे आत्मचरित्र आहे तर ते पहा ऑप्शन ए, डॉक्टर APJ अब्दुल कलाम। कोणाचं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं ते आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिला बोलपट टॉकीज मूव्ही चित्रपट कोणता आहे? तर भारतातील पहिला बोलपट चित्रपट हे पहा ऑप्शन बी, आलम आरा। कोणता आहे? आलम आरा हा चित्रपट आहे। प्रश्न क्रमांक 10, बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? तर बॅरोमीटर हे जे उपकरण आहे तर ते पहा ऑप्शन सी, हवेचा दाब। कशासाठी? हवेचा दाब मोजण्यासाठी वापरतात। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात? तर पहा ऑप्शन बी, कोसी। कोणता आहे? कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील भाभा अणुसंशोधन केंद्र कुठे आहे? तर महाराष्ट्रातील भाभा अणुसंशोधन केंद्र हे पहा ऑप्शन ए, तुर्भी, जे की मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 13, व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे पहा लहान मुलांमध्ये ऑप्शन ए पहा, मूळदूस। कोणता आहे? मूळदूस हा रोग होतो। प्रश्न क्रमांक 14, भारतीय संविधानानुसार शिक्षण हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर भारतीय संविधानानुसार शिक्षण हा पहा ऑप्शन सी, समवर्ती। काय? समवर्ती सूची या सूचीतला तो विषय आहे। प्रश्न क्रमांक 15, गिधाड हा पक्षी निसर्गाचा काय मानला जातो? तर गिधाड हा जो पक्षी आहे तर तो पहा निसर्गाचा ऑप्शन बी, सफाई कामगार। काय मानला जातो? सफाई कामगार मानला जातो। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी वरदविनायक कोठे आहे? तर महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी पहा वरदविनायक हे जे आहे तर ते पहा ऑप्शन डी, महड, जे की पहा हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या? रायगड या जिल्ह्यामध्ये आहे।
प्रश्न क्रमांक 17, कांचनगंगा हे शिखर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कांचनगंगा हे जे शिखर आहे तर ते पहा ऑप्शन डी सिक्कीम. कोणत्या? सिक्कीम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 18, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश हा पहा ऑप्शन ए सुंदरबन. कोणता आहे? सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव हे पहा ऑप्शन डी कुलाबा. काय होते? कुलाबा हे नाव होते. प्रश्न क्रमांक 20, मराठी व्याकरण पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर मराठी व्याकरण पुस्तकाचे लेखक हे पहा ऑप्शन ए दादोबा पांडुरंग तरखडकर. कोण आहेत? दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत. प्रश्न क्रमांक 21, शरीरातील हाडांच्या वाढीसाठी कोणते खनिज आवश्यक असते? तर शरीरातील हाडाच्या वाढीसाठी पहा ऑप्शन बी कॅल्शियम. कोणते? कॅल्शियम हे खनिज आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 22, युरोपातील सर्वात मोठा देश क्षेत्रफळाने कोणता आहे? तर युरोपातील सर्वात मोठा देश क्षेत्रफळाने हे पहा ऑप्शन सी युक्रेन. कोणता देश आहे? युक्रेन हा देश आहे. प्रश्न क्रमांक 23, कोणत्या शहराला पूर्वीचे व्हेनिस असे म्हणतात? तर ऑप्शन पहा बी अल्लापुझा. कोणता आहे? अल्लापुझा या शहराला पूर्वीचे व्हेनिस असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 24, शिक्षक दिन हा भारतामध्ये कधी साजरा केला जातो? तर शिक्षक दिन हा पहा भारतामध्ये ऑप्शन डी 5 सप्टेंबर. कोणत्या दिवशी? 5 सप्टेंबर या दिवशी तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 25, जागतिक अन्न दिन कधी असतो? तर जागतिक अन्न दिन हे पहा ऑप्शन ए 16 ऑक्टोंबर. कोणत्या दिवशी असतो? 16 ऑक्टोंबर या दिवशी असतो. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर महाराष्ट्रातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे जे आहे तर ते पहा ऑप्शन डी गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 27, इंटरनेटचे जनक कोणास मानले जाते? तर इंटरनेटचे जनक हे पहा ऑप्शन डी विट सर्फ. कोणाला? विट सर्फ यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 28, भारतातील सर्वात जुना किल्ला कोणता मानला जातो? तर भारतातील सर्वात जुना किल्ला हा पहा ऑप्शन ए कांगडा किल्ला. कोणता? कांगडा हा किल्ला कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते हिमाचल प्रदेश. कोणत्या? हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये कांगडा हा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 29, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? तर महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु हे पहा ऑप्शन सी गोपाळकृष्ण गोखले. कोण होते? गोपाळकृष्ण गोखले होते. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्रातील विदर्भाचे नंदनवन कशाला म्हणतात? तर महाराष्ट्रातील विदर्भाचे नंदनवन असे पहा ऑप्शन सी चिखलदरा. काय? चिखलदरा याला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे मुख्यालय हे जे आहे तर ते पहा ऑप्शन ए मुंबई या ठिकाणी आहे. कुठे? मुंबई या शहरात आहे. प्रश्न क्रमांक 32, राज्यसभेची सदस्य संख्या किती असते? तर राज्यसभेची सदस्य संख्या ही पहा ऑप्शन ए 250. किती असते? 250 इतकी असते. प्रश्न क्रमांक 33, लोकसभेचे पहिले सभापती खालीलपैकी कोण होते? तर लोकसभेचे पहिले सभापती हे पहा ऑप्शन डी ग वा मालवणकर. कोण होते? ग वा मालवणकर हे होते. प्रश्न क्रमांक 34, सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय होते? तर सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य हे पहा ऑप्शन बी सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे ब्रीदवाक्य होते. प्रश्न क्रमांक 35, कोणत्या ग्रहाचा दिवस हा त्याच्या वर्षापेक्षा मोठा असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन डी शुक्र. तर शुक्र या ग्रहाचा दिवस हा त्याच्या वर्षापेक्षा मोठा असतो. प्रश्न क्रमांक 36, नासा ही संस्था कोणत्या देशाची आहे? तर नासा ही जी संस्था आहे तर ती पहा ऑप्शन सी अमेरिका. कोणत्या? अमेरिका या देशाची आहे.
प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर खालीलपैकी कोणते आहे? तर महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर म्हणून पहा ऑप्शन डी, पुणे या शहरास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 38, ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असतो? तर ध्वनीचा वेग हा पहा ऑप्शन सी, स्थायू म्हणजे सॉलिड या माध्यमामध्ये सर्वात जास्त असतो. प्रश्न क्रमांक 39, माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला ही पहा ऑप्शन ए, बछेंद्री पाल. कोण आहे? बछेंद्री पाल ही महिला आहे. प्रश्न क्रमांक 40, गीता गोविंद या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर गीत गोविंद या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक हे पहा ऑप्शन ए, जयदेव आहेत. कोण आहेत? जयदेव. प्रश्न क्रमांक 41, महाराष्ट्रात पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? तर महाराष्ट्रामध्ये पोलीस स्मृती दिन हा पहा ऑप्शन ए, 21 ऑक्टोबर. कोणत्या दिवशी? 21 ऑक्टोबर या दिवशी पाळला जातो. प्रश्न क्रमांक 42, शून्य या अंकाचा शोध कोणत्या देशात लागलेला आहे? तर शून्य या अंकाचा शोध हा पहा ऑप्शन सी, भारत म्हणजे आपल्या भारतामध्ये लागलेला आहे. प्रश्न क्रमांक 43, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला विणकराचे शहर असे म्हणतात? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन बी, सोलापूर. काय आहे? महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्याला विणकराचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 44, पेच व्याघ्र प्रकल्पाचे नवीन नाव काय आहे? तर पेच व्याघ्र प्रकल्पाचे नवीन नाव हे पहा ऑप्शन ए, पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान. काय आहे? पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान असे ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 45, कॅम्प्युटर चिप कशापासून बनलेली असते? तर कॅम्प्युटर चिप ही जी असते तर ती पहा ऑप्शन सी, सिलिकॉन. कोणत्या? सिलिकॉनपासून बनलेली असते. प्रश्न क्रमांक 46, ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ययाती या कादंबरीचे लेखक हे पहा ऑप्शन ए, वि. स. खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर आहेत. प्रश्न क्रमांक 47, आंतरराष्ट्रीय योग दिन कधी असतो? तर आंतरराष्ट्रीय योग दिन हा पहा ऑप्शन बी, 21 जून. कोणत्या दिवशी असतो? 21 जून या दिवशी असतो. प्रश्न क्रमांक 48, सावित्रीबाई फुले यांचा जन्म खालीलपैकी कोठे झालेला आहे? तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म पहा ऑप्शन ए, नायगाव. कुठे? नायगाव, जे की हे पहा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 49, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर रक्तदाब मोजण्यासाठी पहा ऑप्शन बी, स्पिग्मोमॅनोमीटर. कोणते? स्पिग्मोमॅनोमीटर हे उपकरण वापरले जाते. प्रश्न क्रमांक 50, कोणत्या शहराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हणतात? तर ऑप्शन ए पहा, मुंबई. मुंबई या शहरास भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 51, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते, जे की पाणी साठवण्याच्या क्षमतेनुसार धरण कोणते आहे? तर कोणते आहे? तर ते ऑप्शन सी पहा, उजनी. कोणतं आहे? उजनी हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 52, स्वामी या प्रसिद्ध कादंबरीचे लेखन खालीलपैकी कोणी केलेले आहे? तर स्वामी या प्रसिद्ध कादंबरीचे लेखन किंवा लेखक कोण आहे? तर ते ऑप्शन ए पहा, रणजित देसाई. कोण आहेत? रणजित देसाई हे आहेत. प्रश्न क्रमांक 53, शरीरातील स्वादुपिंड कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर शरीरातील स्वादुपिंड हे जे आहे तर ते पहा ऑप्शन बी, मधुमेह. कशा? मधुमेह या रोगाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 54, बॅडमिंटन या खेळाचे उगमस्थान कोणते शहर मानले जाते? तर बॅडमिंटन या खेळाचे उगमस्थान पहा ऑप्शन ए, पुणे. काय? पुणे या शहरास मानले जाते. प्रश्न क्रमांक 55, महाराष्ट्राचे मॅनेचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर महाराष्ट्राचे मॅनेचेस्टर असे पहा ऑप्शन क्रमांक ए, इचलकरंजी. कोणत्या शहरास? इचलकरंजी या शहरास म्हणतात. प्रश्न क्रमांक 56, लोकसभेची सदस्य संख्या किती असते? तर लोकसभेची सदस्य संख्या ही पहा ऑप्शन ए, 543. किती? 543 इतकी असते. प्रश्न क्रमांक 57, स्वराज्य हा शब्द सर्वात प्रथम कोणी वापरलेला होता? तर स्वराज्य हा जो शब्द आहे तर तो पहा सर्वात प्रथम ऑप्शन सी,
दादाभाई नौरोजी. कोणी? दादाभाई नौरोजी यांनी वापरलेला होता. प्रश्न क्रमांक 58. वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते? तर वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे पहा ऑप्शन ए 78% असते. किती? 78%. 21% हे पहा ऑक्सिजनचे प्रमाण आहे. कशाचे? ऑक्सिजनचे प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 59. हिरवे बाजार हे आदर्श गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हिरवे बाजार हे जे आदर्श गाव आहे तर ते पहा ऑप्शन ए अहिल्यानगर. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 60. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झालेला आहे? तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म पहा ऑप्शन ए महू. कुठे? महू, जे की हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. कुठे? मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे.